या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। गोंदिया जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 20 दिवसांच्या नवजात बाळाच्या आईनंच त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे आईनं बाळाची हत्या करून अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली होती, पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिलेचं बिंग फोडलं। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे। डांगोर्ली येथील या या महिलानं 20 दिवसांचं तिचं बाळ अज्ञात व्यक्तीनं पळून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली। या तक्रारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी याचा तातडीने तपास सुरू केला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती लागला आणि अवघ्या 24 तासात या खोट्या अपहरण प्रकरणाचं सत्य उघडकीस आणलं। स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांची चौकशी तसंच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली आणि या तपासामध्ये पोलिसांचा संशय थेट तक्रारदार आईवरच जास्त झाला आणि पोलिसांनी रिया फाये यांची कसून तपासणी केली असता तिनं अखेरीस गुन्हा कबूल केलाय। अंबरनाथमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची चक्क धिंड काढण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणाही यावेळेस ऐकायला मिळाल्या। सोमवारी शहरातील पश्चिम भागात काही तरुणांनी शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। जुन्या वादातून एका टोळक्यानं 2 तरुणांवर तलवारी आणि कोयत्यांनी जीवघेणा हल्लाही केला होता। तसंच परिसरातील काही वाहनांची तोडफोड करून वातावरण तणावग्रस्त केलं होतं। या घटनेची गांभीर्यानं दखल घेत अंबरनाथ पोलिसांनी फक्त 8 तासांच्या 7 आरोपींचा पर्दाफाश केला। यामध्ये 2 अल्पवयीन आरोपींचाही सहभाग असल्याचं समोर आलंय। यामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासात हा प्रकार जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून झाला असल्याचं समोर आलंय। आरोपींनी 17 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता काळात जवसई, गोवापाडा आणि गवलदेवी परिसरामध्ये दहशत माजवली होती। गुरुवारी 20 नोव्हेंबरला अंबरनाथ पोलिसांनी अटक आरोपींना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेलं आणि ज्या भागात त्यांनी दहशत माजवली होती तिथेच त्यांची धिंड काढून मस्ती उतरवली। यावेळेस ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणा देत आरोपींची मस्ती पोलिसांनी आपल्या पद्धतीने जिरवली। अशा प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलाय। जालनामध्ये शाळेच्या 3ऱ्या मजल्यावर उडी घेत एका मुलीनं आत्महत्या केलेली आहे। मुलीच्या आत्महत्येला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला। आम्हाला न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या मृत मुलीच्या वडिलांनी आणि घरातल्यांनी केलेली आहे। जालन्यातून ही अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे। शाळेच्या इमारतीच्या मजल्यावरून या विद्यार्थिनीनं उडी घेत आत्महत्या केली आहे। नक्की या मुलीने आत्महत्या करण्याचं कारण काय आहे याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू झालेला आहे। मात्र अशा सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आज सुमारे सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तिनं शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला MLC दिली आहे आणि त्याचा एडी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर्व पोलीस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे, त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी 3 टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे दगडानं ठेचून हत्या केल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रच हादरून गेला आणि या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकाराचा निषेध तसंच मारेकऱ्यास तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी मालेगाव शहर आणि तालुका भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात आला। यावेळी संतप्त आंदोलनकर्ते हे भितरले आणि संतापले आणि त्यातून त्यांनी कोर्टात शिरण्याचा पण प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांची सुद्धा चांगलीच धावपळ झाली। यावेळेस आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला। कुलाब्यातील ससून डॉगचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलेला आहे। सील करण्यात आलेली गोदाम आणि कार्यालय तात्काळ खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी बांधवांनी दिलाय।
हा इशारा केंद्र सरकारला तसंच राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. वेळ आली तर जीव देऊ आणि जीव घेऊही अशा कडक शब्दात हा इशारा व्यावसायिकांनी दिलेला आहे. 20 वर्ष या जागांच्या प्रश्नासाठी आम्ही लढतोय. आम्ही मुंबई पोर्टरनं आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये जी गोडाऊन धारक आहेत, जो मासळी सोलण्याचा इथं मोठा व्यवसाय करतायत, या व्यवसायामुळे त्यांचं पोट पाणी जे आहे ते चाललेलं आहे. त्यांचा हा रोजगार जो आहे तो इथे हिरावून घेतला जातोय असा आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत सगळ्या प्रकरणामध्ये कोळी बांधवांनी असं म्हटलंय की आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी सुद्धा मिळालेली नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला आमच्या पोटा पाण्यासाठी आम्ही जो धंदा करतो, व्यवसाय करतो, तो करू द्यावा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच ससून डॉग इथलं जे मच्छी मार्केट आहे ते सील करण्यात आलेलं आहे आणि ते सील काढण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.